वेदांत पाटील. वेदांत पाटील यांचे सहर्ष स्वागत. चौदावा वय आहे आणि त्यांना संधी भेटले ते शेखरदादा गांगुडे यांच्या संघामध्ये खेळण्याची. त्यांच्या क्रिकेट भविष्यातील हा मोठा दिवस. गोलंदाज शेट वॉरियरच्या तर्फे पहिलं षटक घेऊन आले. पॉवर प्ले यतीन सामना करतील प्रणित आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर खरूभाई. चला वेळ घ्यायचा नाहीये, त्वरित त्वरित फिल्डिंग लावायची आहे. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. पॉवर प्लेचा हे षटक आहे. आमचे कॅमेरामॅन सुरेश जाधव, कॅमेरामॅन सुमित जाधव, उत्कृष्ट कॅमेरामॅन सुमित जाधव. पहिला चेंडू हलक्यात खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव टाकलेला चेंडू, डॉट चेंडू. 4 षटकांचा सामना अतिटतीचा नक्कीच होणार. रंगतदार हा सामना नक्कीच होणार. करण सिंगला विनंती आहे जरा स्कोरिंग करण्यासाठी यायचंय. करण सिंग जेरीबाई डेव्हिड व त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्यांनी सर्व खेळाडूंसाठी. व्हॉट अ शॉट. पहिला चेंडू आणि यावर मला वाटतं झेलबाज झालेला आहे, कारण त्या पद्धतीची फिल्डिंग सेटअप करून ठेवली होती. तो चेंडू टाकला, मजबूर केला. बॉन्ड लाईनच्या बाहेर मारण्यामध्ये अयशस्वी ठरलेला फलंदाज मात्र झेलबाद होऊन तंबूत परतताना प्रणित आणि त्यांची जागा घेऊन येत आहेत नवीन फलंदाज हेमंत आणि खरू. झेल टिपलेला आहे तो संकेत यांनी. पहिला गडी गमावलेला आहे प्रणितच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आलाय हेमंत. दुपारचं क्षेत्र थोडस थंडवलेलं क्षेत्र. अवंतर टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने बाहेर टाकलेला चेंडू वाईट घोषित करताना पंच अशोक सर. नेता टाकला चांगलं चेंडू, चांगली पिचिंग. ऑफच्या दिशेने खाली टाकलेला चेंडू. डॉट चेंडू यतीन यांचा. चांगली गोलंदाजी करतायत. आता मात्र वाईट चेंडू, ऑफच्या दिशेने बाहेर टाकलेला चेंडू वाईट घोषित करताना पंच अशोक चांगली कामगिरी करतात आहे. आमचे आजच्या दिवसातील पंच मुरगेश पानसारे, प्रशांत मोरे व अशोक सर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरूभाईचा. मतलब बॅटीचा कडा लागलेला आहे आणि त्यावर नक्की 2 धावा घेतलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. कॉल बिटवीन द विकेट चांगले आहे. 2 धावा घेतलेली आहेत. धावसंख्या झाली ती 4 धावसंख्या झालेली आहे. चेंडू झालेत ते 4 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेचा षटक अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
आतापर्यंत तरी मोठा फटका कुठला बघात आलेला नाहीये, कारण यतीन हे चांगली गोलंदाजी करतायत, रूम देत नाहीये बॅट्समनला. फुटबॉल योजना बनवली आहे की कुठल्या पद्धतीची आपल्याला गोलंदाजी करायची आहे खरूच्या अगेन्स्ट, कारण खरू असा एक खेळाडू आहे की हा कधीही काहीही करू शकतो, सहजपणे षटकार मारतो, कुठलीही मेहनत त्याला लागत नाही, खूपच उत्कृष्ट असा हा फलंदाज आहे. आलाय धडधाकट धडाकेबाज फलंदाज हेमंत. अवंतर चेंडू, व्हाईट बॉल. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले मधील. धावसंख्या झाली ती 6. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. हेमंत यांना त्रिफळाचीत केलेला आहे, समजूच दिला नाहीये की काय चेंडू होता, काय बॉल टाकलाय. षटक संपते. एक सक्सेसफुल ओव्हर बाय यतीन. एका षटकाच्या अखेरीस ते पण पॉवर प्लेचं षटक होतं, त्याच्यामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. गुड बॉलिंग, चांगली सुरुवात शेखर दादांच्या संघाचा. दुसरं षटक, 4 षटकांचा सामना लक्षात राहू द्या. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज राहुल यादव. अरे माफ करा, राहुल यादव हे नवीन फलंदाज आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी आले आहेत ते संकेत. संकेत गोलंदाजी करतील खरू यांना. गुड बॉलिंग, ड्राईव्ह केलेला आहे खरूभाई यांनी. 1 धावा घेतलेली, स्ट्राईक चेंज करताना आणि स्ट्राईकवर आले ते राहुल यादव. 7 धावसंख्या झालेली आहे. पहिलं षटक हाताळलं होतं यतीन यांनी, तब्बल फक्त 6 धावा दिल्या होत्या. फिल्डिंग चेंज, फिल्डिंग रिप्लेसमेंट करताना जसा बॅट्समन येतोय त्या पद्धतीची फिल्डिंग सेट करताना शेट वॉरियर्स. स्वतः तुम्ही ऍक्शन मध्ये बघू शकता. रायझिंग प्लेसचे सर्वाधिक आशिष मोरणकर सर यांना. व्हाट अ गुड स्ट्रोक यार, वेल प्लेड, चांगला स्ट्रोक होता. 1 रन घेतली, स्ट्राईक चेंज केली, पुन्हा एकदा खरूभाई ऑन स्ट्राईक. चांगली गोलंदाजीचा मारा होतोय, चांगली बॅटिंग सुद्धा केली जाते. ज्या पद्धतीचा बॉल टाकला जातोय त्या पद्धतीच्या त्या दिशेने बॉल खेळण्यात बॅट्समन समर्थ आहे. स्कोर बोर्ड हलता ठेवला आहे, चालू ठेवलेला आहे. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा संकेत मारा करतील खरूभाई यांना. गुड बॉलिंग, गुड चेंज ऑफ पेस. समजदारांनी गोलंदाजी करतायत खरूभाई यांना आणि खरू यांना माहिती आहे की अजूनही यानंतर 2 षटक, 2 नवीन गोलंदाज येतील. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, एक्सिलेंट शॉट. आणि षटकार आलेला आहे. मला वाटतं झेलचा प्रयत्न होता, झेल हातातून सुटला आणि षटकार चेक करायचंय जरा पंचांनी. षटकार आहे. क्या बात आहे, काय स्ट्रोक खेळला होता. टायमिंग
एका चांगल्या गोलंदाजीच्या माऱ्यावर एक चांगला टायमिंग आपला क्लास दाखवत आहे राहुल यादव. गुड स्ट्रोक. बॉलच्या टप्प्यावर येऊन बॅटिंग करतात आहे राहुल. त्याकरिता त्यांना बॅट वर बॉल घेण्यामध्ये थोडासा यश भेटतंय. शेवटचा चेंडू आहे. 16 धाव संख्या झालेली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. वेल प्लेड. आणि यू कॅन सी इन ऍक्शन शेखर दादा गांगुडे यांनी बॉल पकडलेला आहे, थ्रो केलेला आहे, षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 17. 17 रन्स ऑन बोर्ड. हळू सुरुवात परंतु शानदार सुरुवात. मात्र आता येणाऱ्या 2 गोलंदाजावर नक्कीच आक्रमण करतील त्या उम्मीदीने, त्या विचाराने फलंदाजीसाठी गेलेला हा खरूभाई. गोलंदाजीसाठी आता कोण येणार? अंकित. तुम्ही अंकितला पाहू शकता गोलंदाजीसाठी. तिसरं षटक घेऊन आले ते अंकित. अंकित. फुलटॉस चेंडू आणि झेल सुटलेला आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. बीमर चेंडू होता आणि नक्कीच हा बीमर होता. त्यावर एक चांगला डिसिजन देताना लेग पंच प्रवीण धाडवे यांचा. बीमर चेंडू, त्यावर एक धाव आणि फ्री हिट. पहिली वॉर्निंग बीमर चेंडू जी अंकित याला. फ्री हिट. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. धावसंख्या झाली ती 19. गुड बॉल. फ्री हिटचा चेंडू चांगला टाकला. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला राहुल यांनी. राहुल हा एक क्लासिक बॅट्समन दिसतोय. उगाच कुठल्याही जबरदस्ती फटका खेळत नाहीये. ज्या पद्धतीचा बॉल येतोय, कुठल्या दिशेने खेळायचं ते त्याला माहित आहे. रन बोर्ड हा कंटिन्यू चालू ठेवतोय आणि समोरील असलेला आपला जो बॅट्समन आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे 6 मारची, त्याला स्ट्राईक देतोय. ओ हो 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 हो, मोठा फटका. सातत्याने प्रयत्न चालू आहेत, मात्र बॅटवर काय बॉल बरोबर येत नाहीये, कनेक्ट होत नाहीये. गुड बॉलिंग बाय अनिकेत. धावसंख्या वाढ. धावसंख्या झाली ती 21 धावसंख्या. आतापर्यंत जितके सामने झाले त्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट स्कोर होता तो 59 रन्सचा होता आणि सर्वात लोएस्ट स्कोर होता तो 18 रनचा होता. गुड बॉलिंग. एक धाव रोखून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजाला अजूनपर्यंत. तरी धावसंख्या झाली ती 22 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू झालेले, 3 चेंडू शिल्लक. गुड स्ट्रोक. ओहो, काय अटेम्प्ट आणि वॉर्ड. हा आजच्या दिवसातील स्ट्रोक ऑफ द डे.
आपण 6 बघतो, आपण बाउंड्रीज बघतो, 6 हा कसा मारायचा, काय मारायचा हे नाही विचार केला तरी चालेल, पण तो मारता येतो. पण कव्हर ड्राईव्ह मध्ये 4 रन्स गॅप काढून मारायचा. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्लासिक बॅटिंग बाय राहुल यादव. खरंच देखणीय फटका. काय 4 रन मारलेत, सुंदर, क्लासिक. वेल प्लेड, वेल प्लेड. आपला क्लास दाखवताना राहुल. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग परफॉर्मन्स. प्रत्येक संघामध्ये राहुल सारखा एखादी खेळाडू जो असेल, जो सेन्सिबल खेळू शकतो, जो मॅचला पुढे घेऊन जाऊ शकतो, तर त्या संघामध्ये कधीच तुम्हाला हार नावाची जी गोष्ट आहे पाहायला मिळणार नाही. आतापर्यंत तरी चांगली बॅटिंग होते. दोन्ही फलंदाज बुद्धी आणि शुद्धीने खेळत आहे. धावसंख्या झाली ती 27 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा एक चेंडू षटक, तिसऱ्या षटकातील धावसंख्या झाली ती 27. उंचावून केलेला फटका पाहूया. 4 रन शेवटच्या स्ट्रोक वर आले. 4 रन धावसंख्या झाली. 31 धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या अखेरीस. अनिकेतच्या षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली 31. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. विचार मनुष्य करताना शेखर गांगुडे आणि आशिष मोरणकर सर. लाईव्ह इन ऍक्शन कोणाला पाहायला मिळेल. चौथा षटक. ओ माय गॉड, सगळ्यांचे हार्ट ब्रेकिंग फॅन असलेले एकच व्यक्तीचे जे सगळे फॅन आहेत, शेखर दादा गांगुर्डे, हे स्वतः लाईव्ह इन ऍक्शन बॉलिंग करताना त्यांना सर्व इंचे फॅन चाहते पिंटू पाशा या नावानी. क्या बात आहे, क्या बात आहे शेखर दादा, तुमच्यासाठी या सर्व नवतरुण मुलांच्या हृदयामध्ये इतकं प्रेम पाहून खरंच आनंदाचे अश्रू आलेत. क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे शेखर. गांगुडे, एकच दादा, शेखर दादा. खरंच या प्रीमियर लीग मध्ये जर सगळ्यात मोलाचा माटा कोणाचा असेल तर मला नक्कीच आवर्जून नाव घ्यायला लागेल की शेखर दादा यांनी 130 खेळाडूंना एकत्रित आणून आज या क्षणाला साकारताला त्यांचा जो मोठा वाटा आहे, ते एवढं करूनही एक सौम्य व्यक्तीचा, मनाचा, मोठा मनाचा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. शेखर दादा चौथं षटक घेऊन. आणि पहा, मला वाटतं बॉल इथे, बॉल तिथे, बॉल इथे तिथे 2 रन. नशिबाचा बादशाह, तकदीर का बादशाह शेखर दादा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, धावसंख्या वाढ, धावसंख्या 33. क्या बात आहे, गुड बॉलिंग. खरू यांना बॅटिंगचा चान्स भेटत नाहीये. 1 डीडी डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. 2 चेंडू मध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली 34. मॅच बॉल आलेला आहे. आमचे लहान सर्व कार्यकर्ता मेहनत घेत आहे. बॉल बॉईज, धन्यवाद. शॉर्ट बॉल. या शॉर्ट बॉलवर पण नशिबाचा तकदीरचा बादशाहनी बघा विकेट घेतला. मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेखर दादानी विकेट घेतला, टाळ्या झाल्या पाहिजे.
गुड बॅटिंग राहुल. राकेश. मात्र आता स्ट्राईकवर आहे खरू. झुंज होणार शेखर आणि खरूबाई यांच्यामध्ये. जिंकणार कोण? तीन चेंडू मध्ये तीन धावा दिलेल्या आहेत. एक विकेट घेतलेला आहे. मात्र चौथा चेंडू सामना करतील खरू. वॉड बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. खरूबाई पण विचार करत आहे की काय चेंडू टाकलाय. 4 चेंडू झालेले. 4 मध्ये तब्बल 3 धावा आणि 1 विकेट घेतलेली आहे. मात्र खरूबाई पुन्हा स्ट्राईक वरच आहेत. हो 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 रोखून ठेवलेला आहे. खरूबाईला कुठला मोठा फटका घ्यायला देत नाही. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 विकेट टाळायला पाहिजे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ओहो, अरे यार बॉल पकड यार. आणि तब्बल फक्त आपल्या षटकामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. क्या बात है शेखर दादाची. क्या बात है भाई. माडा वॉरियर्स या संघाला आणि 36 धावांचं लक्ष आहे. शेखर दादांसाठी टाळ्या झाला पाहिजे. फक्त 4च रन. क्या बात है. अरे जिसकी आधा है निराजी उसे कहते हैं शेखर दादा गांगुडे. वॉरियर्स या संघाला खरू सारख्या मोठ्या बॅट्समनला रोखून ठेवलं तर कोणी, तर शेखर दादा गांगुडे यांनी भरोसाने बॉलिंग घेतली. स्वतः कर्णधार आहेत आणि फक्त 4च धावा देऊन 1 विकेट. क्या बात आहे. ओपनिंग जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. यतीन आणि आशिष मोरनकर सर. 36 धावांचा पाठलाग कुठल्या पद्धतीने करतील. विजय प्राप्त करतील का की माडा वॉरियर्स कामयाब होईल पहिला विजय प्राप्त करण्यामध्ये. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील सर्व संघांचा पहिला सामना खेळून झालेला आहे. मात्र दुसरा सामना, कारण ही प्रीमियर लीग आहे, लीग मॅचेस आहे, होणारा सामना दिशा वॉरियर्स वर्सेस माडा 11 किंग्स माडा. किंग्स माडा विरुद्ध दिशा वॉरियर्स. चला नाणेफेक साठी यायचंय दोन्ही कर्णधारांनी त्वरित. किंग्स माडा वर्सेस दिशा वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेक कोण करणार. मी विनंती करतो दादूस विकास मोरे यांच्या हस्ते नाणेफेक करून घेऊया. या विकास मोरे हे एक स्टायलिश मोठे बॅट्समन आहेत, चांगले बॅट्समन आहे. बरेच वर्षापासून क्रिकेट खेळतात आहे. लेदर क्रिकेट पासून त्यांची छाप उठलेली आहे. वर्तकनगर शिवायनगरच्या परिसरामधून हा एक खेळाडू. विकास सर या, यांच्या हस्ते इथे नाणेफेक करण्यात येते. चार षटकांचा सामना राहील. थँक्यू डीजे. डीजे हेड्स
टॉसचा कॉल होता आणि मला वाटतं किंग्स माडा यांनी हा टॉस जिंकलेला आहे. काय टार्गेट देणार? आणि तुम्हाला सर्वप्रथम मला वाटतं पहिली मॅच तुम्ही विजयी झालेले आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन. दुसरा सामना आहे, दुसरा सामना तुमचा दिशा वॉरियर्सचा खेळ आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलाच होता. अटीतटीचा सामना झाला, त्याच्यामध्ये थोडंसं लक फॅक्टर त्यांच्या बाबतीमध्ये घडलं नाही, परंतु खूप उत्कृष्ट आहे. तर काय टार्गेट देणार तुम्ही त्यांना, की तुम्ही पहिलं काय निवडताय? आम्ही पहिली गोलंदाजी घेतोय आणि 40 रनचा ठेवायचा प्रयत्न करू. 40 रनचा टार्गेट पर्यंत तुम्हाला थांबण्याचा प्रयत्न आहे. प्रवीण खरे सर, तुम्ही काय म्हणाले यावर? काय नाही, चांगलं क्रिकेट खेळू. त्यांची बॉलिंग अटॅक तशी अदरवाईज चांगलीच आहे. 40च्या वर जायचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आणि आमची सेकंड मॅच आहे तर आम्हाला कंपल्सरी जिंकणं गरजेचंच आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला दोन्ही संघांना. ओव्हर टू दी मॅच. लाईव्ह मॅच तुम्ही पाहू शकता. शेड वॉरियर्स वर्सेस माडा वॉरियर्स. पहिला चेंडूवर 2 धावा घेतलेले होते. तुम्ही स्ट्राईकवर पाहू शकता आशिष सरान यांना. नॉन स्ट्राईकला यतीन सर. 36 रनचा पाठला करताना पहिल्या चेंडूवर. गोलंदाजीसाठी आहेत हितेश. पुन्हा एकदा उंचावून खेळलेला हा फटका पाहूया काय होतं. वनडी डिक्लेअर घोषित मध्ये. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पॉवर प्लेचं हे षटक. गॅप मध्ये खेळायला फटका मारून तो टप्पा थोडासा उजूड होऊन डोक्यावरून जाताना त्याचा फायदा घेऊन 2 धावा घेतलेले आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 5. हितेश सामना करतील आशिष. हो हो हो. गुड बॉल. चांगला चेंडू हाताळता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 6 धावसंख्या झालेली आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 6. 36 रनचा पाठलाग करताना समीकरण आले ते 20 चेंडू 30 धावा. 20 चेंडू मध्ये 30 धावांचं लक्ष अजूनही समोर आहे शेड वॉरियर्सच्या. लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि त्यावर प्रहार केलाय यतीनेनी. मात्र एकच धाव मिळाली. गुड फिल्डिंग बाय प्रणित. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 7. गुड बॉल. निर्धाव टाकलेला शेवटचा चेंडू हितेश यांनी. षटक संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटकाच्या धावसंख्या 7. मात्र 18 चेंडू आणि 29 धावा. 18 चेंडू आणि 29 धावा. डीजे
गोलंदाजीसाठी आलेले आहेत, सक्षम झालेले आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत प्रणित. मात्र सामना अजूनही ते दोनच फलंदाज जे ओपनिंगसाठी आलेले यतीन आणि आशिष. अठरा चेंडू 29 धावा. दिवसाभरातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. 8 संघांनी प्रवेश केलेला आहे, भाग घेतलेला आहे वसंत विहार म्हाडा प्रीमियर लीग मध्ये. त्यामधील 6 संघ खेळून झालेले आहेत आणि शेवटचा पहिल्या फेरीतील हा सामना रंगत आपल्याला पाहायला मिळते ते म्हाडा वॉरियर्स विरुद्ध शेट वॉरियर्स मध्ये. शेट वॉरियर्सला टार्गेट आहे 36 धावांचं. एक षटक झालेला आहे, षटकाच्या धावसंख्या 7. समीकरण आलंय जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावा. म्हाडा वॉरियर्स प्रणित. ओ क्या झेल सुटलेला आहे यतीन याचा. गुड फील्ड प्लेसमेंट, त्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. फिल्डर देखील होता जागेवर. झेल हातापर्यंत आला मात्र झेल सुटला आणि त्यावर यतीन याला आयुष्यमानचा एक वरदान भेटलेला आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, जास्त ऍडव्हान्टेज असतो लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला नेहमीच. आशिष मोरनकर सन रायझिंग प्लेयर्सचे करता धरता. प्रणित शॉर्ट पिच चेंडू, त्यावर चांगला मारा केलेला आहे, चांगली फिल्डिंग मात्र आणि खराब कॉलिंग बिटवीन द विकेट. त्याच्यामध्ये रनआउट होताना आशिष सर बॅक टू पॅव्हिलियन धावचित झाले. नवीन फलंदाज त्यांच्या जागी येत आहेत ते निखिल मिश्रा. हार्ड हिटर बॅट्समन निखिल मिश्रा, भरोसाचा बॅट्समन. शेखर दादा यांनी यांच्यावर भरोसा दाखवलेला आहे आणि वन डाऊनच्या पोझिशनवर त्यांना पाठवलेला आहे. निखिल मिश्रा सामना करते प्रणित. तिसरा चेंडू हाताळतील निखिल मिश्रा, हार्ड हिटर बॅट्समन. गुड बॉल, गुड बॉल. वाईट ऑफच्या दिशेने पकडून टाकलेला हा चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू. प्रणित यांची चांगली गोलंदाजी. आणि बीमर चेंडू नो घोषित करताना पंच यांनी पकडलेला आहे प्रणितचा बीमर चेंडू. त्यावर 2 धावा. या चेंडू मध्ये आलेले 3 धावा. धावसंख्या वाढ, धावसंख्या झाली ती 11 धावसंख्या. बोनसच्या स्वरूपामध्ये हे 3 धावा. बीमर चेंडू, फर्स्ट वॉर्निंग टू प्रणित. माफ करा 12 धावसंख्या झालेली आहे. फ्री हिटचा कॉल करताना पंच. येणारा चेंडू हा फ्री हिट आहे. एक वॉर्निंग दिलेली आहे, फिल्डिंग प्लेसमेंट करता येणार नाही. मात्र चांगला हाताळलेला हा चेंडू प्रणित यांचा. 1 धाव, धावसंख्यात वाढ, धावसंख्या झाली ती 13 धावसंख्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. प्रणित यांची धावसंख्या झाली आहे ती 13. टार्गेट आहे समोर तो 36 धावांचा. गुड बॉलिंग
तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू. एक धाव, धाव संख्यात वाढ, धाव संख्या झाली ती 14. शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटकातील प्रणित यांचा एक चेंडू शिल्लक, धाव संख्या झाली 14. मात्र 13 चेंडू मध्ये 22 धावा. 13 चेंडू 22 धावांचं समीकरण. षटक संपलेलं आहे. चांगलं षटक हाताळलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती 15. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या झाली आहे 15. धावसंख्या झाली 15. 15 रन्स ऑन बोर्ड. आता पाहिजे ते 12 चेंडू 21 धावा. विजयीसाठी शेट वॉरियर्ससाठी 12 चेंडू 21 धावा. माडा वॉरियर्सचा तिसरा गोलंदाज येत आहे. चला माडा वॉरियर्स, तुमच्या या बॉलरचं नाव सांगायचं आहे कारण तुमच्या 12वा 13वा खेळाडूंना माहित नाहीये. नाव सांगायचंय प्लीज, जरा कृपया करून पूर्ण नाव सांगायचंय. राजा डोंगरे, राईट. राजा डोंगरे तिसरा गोलंदाज आपलं षटक घेऊन येत आहे. सामना करतील निखिल. उंचावून मारलेला फटका. का धडाकेबाज बॅट्समन आहे निखिल. त्याने पाहिलं की खराब चेंडू आहे, याचा समाचार घेतलाच पाहिजे आणि त्या खराब समाचारावर ठोकून दिलेला हा षटकार. वेगाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 21 धावसंख्या झालेली आहे. आता समीकरण आले ते 11 चेंडू आणि 15 धावा. 11-15चं समीकरण. मॅच जवळ जवळ दोन्हीही बॅलन्सिंग साइडला होता ना. 11 चेंडू 15 धावा. डब्लू अभी भी सोच ले, तेरा फ्यूचर मेरे में ही है, कुछ नहीं हो सकता तेरा. व्हाट अ गुड शॉट. आणि हा लगातार मारलेला दुसरा षटकार. षटकार आहे का? षटकार. येणारा लगातार दुसरा षटकार. क्या बात आहे. 2 चेंडू 2-6 मारलेले आहेत. समीकरण टोटली बदललेलं आहे. 10 चेंडू 9 धावा. 10 चेंडू 9 धावा. राजा डोंगरे यांच्या गोलंदाजीवर राजा की बारात काढताना मला वाटतं निखिल आतापर्यंत यशस्वी ठरलेले आहेत. चांगला चेंडू होता परंतु त्यावर खराब असं क्षेत्ररक्षण. परंतु काही नुकसान झालेलं आहे. आता मात्र काय चाललेले थ्रो इथून तिथून थोडस कन्फ्युजन आहे. 22च्या स्वरूपामध्ये ही धावा येते. धावसंख्या झाली आहे ती 28 धावसंख्या झालेली आहे. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू 8 धावा. वाईट चेंडू. लक्षात ठेवा थ्रो बॉलिंगला 5 रनची पेनल्टी आहे. पंच तुम्हाला पाहत आहेत. आणि आता मात्र यतीननी आपला रंग बदललेला आणि षटकार. क्या बात आहे.
पूर्णपणे मॅच झुकून टाकलेले शेखर दादाच्या झोलीमध्ये जो पत्ता करतो गोल तो पॉवरफुल स्कोर झालेला आहे 35 आणि 1 रन पाहिजे विजयीसाठी. क्या बात आहे. अभिनंदन करताना त्यांचे सहकार्य मित्र कुणाल शेखर दादा यांना खुशी का कोई ठिकाणा नाही. आणि याच प्रमाणे पहिला सामना जिंकलेला आहे तो शेट वॉरियर्स आणि हार्ड लक वेल प्लेड म्हाडा वॉरियर्स. हात मिळवायचे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे. यस डीजे.